नमस्कार, मी अजित मांढरे. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूबला मी तुमचं स्वागत करतो. सोशल मीडियावरती चॅट करताना किंवा सोशल मीडिया अकाउंट हँडल करताना एखादा मेसेज येतो की तुमचं प्रोफाईल खूप चांगला आहे, तुमचे फोटोज खूप चांगले आहेत, तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली आहे आणि हळूहळू त्या माध्यमातून तुमच्याशी मैत्री केली जाते. समोरची मुलगी असते, ती मुलगी म्हणते की मी देखील तुमच्यासारखंच काम करायला मला इच्छा आहे, मला तुम्ही जे काम करता ते आवडतं. अशा वेगवेगळ्या भूलथापा मारून त्यांच्या जाळ्यामध्ये फसवणारे हे सगळे शब्द असतात आणि यातूनच होतो तो हनी ट्रॅप. असाच एक प्रकार ठाण्यामध्ये समोर आलेला आहे. ठाण्यातल्या कळवा इथं रवी मुरलीधर वर्मा नावाचा एक तरुण होता. या तरुणाला फेसबुकवरती वर्षभरापूर्वी पायल शर्मा नावाच्या एका मुलीनं मेसेज केला होता. सुरुवातीला त्याच्याशी ओळख वाढून घेतली. तो कुठला आहे, काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे आणि अगदी त्याची गर्लफ्रेंड असल्यासारखं ती त्याच्याशी बोलू लागली. आपण भेटूयात का? हळूहळू त्यांच्याशी दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढले. हे सगळं सोशल मीडियावर सुरू होतं आणि त्यातून नंतर पुढं त्या मुलीने त्याला सांगितलं की मी एक प्रोजेक्ट तयार करते. डिफेन्स म्हणजे संरक्षण दल जे आहे त्या दलामध्ये कशा पद्धतीने काम चालतं, कशा पद्धतीनं तिथं शिप्स ज्या असतात त्या असतात, ही सर्व मला माहिती पाहिजे. माझा प्रोजेक्ट त्यामुळे तयार होईल आणि मला चांगले मार्क मिळतील असं सांगून त्या मुलीनं हा रवी वर्मा जो होता त्याच्याकडे भरपूर माहिती घेतली. मुळात या रवी वर्माला टार्गेट करण्याचं कारण म्हणजे त्या रवी वर्माचा अख्खा सोशल मीडिया प्रोफाईल जो होता तो या मुलीनं पूर्णपणे पाहिला होता आणि त्यानंतर त्याच्याशी तिने संपर्क केला आणि त्याच्याशी तिने संबंध वाढवले होते. आणि ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची ती एक महिला होती किंवा त्यांचे इंटेलिजन्सचे अधिकारी होते आणि त्या मुलाकडून संपूर्ण माहिती काढून घेत होते. कारण का तो एका कंपनीत कामाला होता. त्या कंपनीकडे भारतीय नौदलाच्या ज्या वॉरशिप असतात, त्याच पद्धतीनं ज्या सबमरीन असतात यांचं मेंटेनन्सचं काम होतं. तिथे माणसं पाठवायची, तिथले पार्ट्स जे आहेत ते बदली करायचे. अशा विविध ज्या प्रतिबंधित क्षेत्र आहेत त्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जाऊन काम करणारी एजन्सी होती आणि यांना अधिकृतपणे तिथं नेलं जायचं आणि तिथे काम करायचे. ही सगळी माहिती काढून ही मुलगी त्याच्याशी बोलू लागली. मुलीनं संपर्क वाढवला, संबंध वाढवले. एवढंच काय तर तिचे उघडे नागडे फोटो दाखवून देखील तिनं त्याला पूर्णपणे त्या जाळ्यात फसवला आणि शेवटी हा तिच्या पूर्णपणे प्रेमात पडला. हे लक्षात आल्यानंतर तिनं त्याच्याकडून वेगवेगळ्या माहिती घेतली. मुळात ज्या ठिकाणी हा काम करतो नेव्हल डॉकमध्ये तिथं मोबाईल नेण्यास मनाई आहे. असं असताना देखील त्यांनी इतक्या सेन्सिटिव्ह ज्या शिप आहेत, तिथे आपल्या ज्या वॉरशिप आहेत, लढाऊ जहाज जे आहेत त्याची कशी माहिती पाठवली, त्याचबरोबरीनं ज्या सबमरीन आहेत त्याची कशी माहिती पाठवली, हा देखील एक मोठा प्रश्न होता. पण त्याचं उत्तर तपासामध्ये सापडलं. कारण की रवी वर्माला एटीएसनं, ठाणे एटीएसचं हे ऑफिस आहे आणि एटीएस ऑफिसने त्याला अटक केलेली आहे. साधारणपणे 6 महिन्यापासून ठाणे एटीएस या रवी वर्मावरती वॉच ठेवून होती, लक्ष ठेवून होती आणि त्यातून हळूहळू जी माहिती मिळाली त्या माहितीनंतर पूर्ण खातरजमा करूनच या रवी वर्माला जे आहे एटीएसनं म्हणजे दहशतवादी विरोधी पथक यांनी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली आणि त्याच्याकडून मोबाईलमध्ये अनेक अशा माहिती मिळाल्या. सुरुवातीला या मुलीने त्याची ओळख वाढवली, तर तो किती चांगला आहे, किती आवडतो तिला सगळं सांगितलं आणि त्यानंतर संरक्षण दलाचा मला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे आणि तो मला कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे हे सांगून तिनं त्याच्याकडून माहिती घेतली. ज्या सबमरीन असतात त्या सबमरीन कशा असतात, काय असतात, त्यांची नावं. आता अशा काही गोष्टी आहेत ज्या भारतीय नौदलामधून डिस्क्लोज केल्या जाऊ शकत नाही, त्या गोष्टी देखील त्यांनी डिस्क्लोज केल्या. जवळपास 14 सबमरीन आणि वॉरशिप या वेगवेगळ्या ठिकाणी कमिन्स आहेत आपल्या अरबी समुद्रामध्ये. त्याची माहिती घेणं, त्या कुठे असतात, त्या जेव्हा रिपेअरला येतात तेव्हा त्यांचं कुठे शस्त्रागार आहे, त्या कशा ऑपरेट होतात, त्यांचे कोड्स काय आहेत, अशा वेगवेगळ्या माहिती तिने मागवल्या होत्या. कोड कसे तयार केले जातात, कोणकोणते पार्ट असतात, कशा रीतीने सबमरीन. कारण का प्रत्येक सबमरीनची बनावटी वेगवेगळी असते आणि त्याची इन्फॉर्मेशन कोणाला दिली जात नाही. पण हा तिकडे जायचा, सर्व पाहायचा आणि पाहून नंतर हा स्वतः इंजिनियर होता, रवी वर्मा हा इंजिनियर होता. स्वतः पाहून घरी येऊन ते सगळं लिहून काढायचा. काय काय वेळेस त्याने सगळं ते हाताने सबमरीन किंवा ज्या वॉरशिप आहेत त्यांच्या डिझाईन बनवल्या, त्या कशा आहेत, कुठे त्यांचं कुठे जे बॉम्ब लावलेले आहेत किंवा कुठे त्यांनी हत्यार लावलेली आहेत, या सगळ्या गोष्टी तो लिहून काढायचा आणि त्यानंतर तो तिला पाठवायचा. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हळूहळू त्या मुलीनं जेवढून काढल्या. पायल शर्मा आणि त्यानंतर इस्प्रीत नावाची आणखी एक मुलगी आहे. या दोन्ही मुली याच्याशी बोलायच्या. ह्याला असं वाटायचं की आपण दोन मुलींना
पटवलेलं आहे, त्यांच्याशी आपण चॅट करतोय, दोन्ही मुलींना आपण डेट करतोय, अशा त्याला वाटत होतं. पण शेवटी तो ह्याच्यामध्ये फसत चाललेला आहे, तर लक्षात आलं नाही. पण एक वेळ आली अशी की त्यावेळेस त्याला लक्षात आलं की आपण जे करतो ते चुकीचं आहे, आणि त्यानंतर त्याने सर्व बंद केलं. हे बंद करता त्याचा जो प्रोफाईल आहे तो कुठेतरी पोलिसांच्या हाती लागला, आणि पोलिसांनी मग जो तपास केला त्या तपासामध्ये अशा असंख्य माहिती आलेल्या आहे. तो व्हॉट्सअप चॅटद्वारे टाईप मेसेज करून पाठवायचा, व्हॉइस मेसेज करून पाठवायचा, डायग्राम काढायचा, एवढंच काय तर काय अशा भारतीय सबमरीन आणि वॉरशिप आहेत त्यांचे जुने फोटो जे आहेत ते फोटो काढून व्हिडिओ काढून ते पाठवायचा की अशा पद्धतीने असेल, हे इंजिन आहे, इथं ट्रिगर आहेत, इथं बॉम्ब लावलेले, अशा सगळ्या गोष्टी तो सांगत होता. एवढंच काय तर ज्यावेळेस ह्याला अटक केली त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे 2 महिन्यापूर्वी ह्याला ताब्यात घेतलं होतं आणि ह्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस आपल्याकडे विशेष काय माहिती नाही, आपण असं काय केलं नाही सांगितलं. पण पूर्ण वॉच ठेवून पूर्णपणे जेव्हा याची माहिती घेतली आणि ह्याला पूर्ण पुरवणीशी सांगितलं त्यावेळी हा जो आहे तिथं अडकला गेला. एवढंच काय तर फक्त पायल शर्मा आणि इस्प्रीत या 2 तरुणीच नाही तर प्रीती कुमारी, आकृती आणि सिंगल कुमार या आणखीन 3 तरुणशी देखील रवी कुमार जो आहे तो चॅटिंग करत. आणि 5ही अकाउंट जे आहेत हे मुलींचे नसून पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्हचे म्हणजे पाकिस्तानचे गुप्तहेर जे आहेत त्यांचे अकाउंट होते, आणि ते याच्याकडे मुलगी बनून याच्याशी चॅट करायची. काही मुलींनी तर म्हणजे गुप्तहेर त्यांची पाकिस्तानची इतकी घाणेरड्या पद्धतीने वागलेली आहे की काही ठिकाणी मुलींना निवस्त्र बसून रवी वर्माशी त्याने व्हिडिओ कॉल केले, चॅटिंग केलेत, आणि त्यातून हळूहळू त्याचे व्हिडिओ बनवून त्याला ट्रॅप केला. मग त्याचे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, तुझे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, तुला आम्ही सगळ्या जगासमोर आणू, असं करून त्याला भीती घातली गेली. नंतर पुढे आणखीन त्याकडून माहिती घेतली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये समोर आलेल्या आहेत. पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच दिसतं, सोशल मीडियावर आपण जेव्हा वावरतो किंवा सोशल मीडिया आपण जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याकडून अशी काही माहिती गेली नाही पाहिजे किंवा आपल्याकडून अशी काही गोष्ट सांगितली गेली नाही पाहिजे की ज्यामुळे आपण स्वतः आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताची सुरक्षा जी आहे ती कुठे धोक्यात येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. पण ही केस नवीन नाहीये. याआधी साधारणपणे 6-8 महिन्यापूर्वीच गौरव पाटील नावाच्या एका तरुणाला देखील अशाच प्रकारे 2 मुलींनी फसवलं होतं. त्याकडून देखील तो तर नेव्हीमध्ये अप्रेंटिसशिप पदावरती त्याने अप्रेंटिसशिप केली होती, आणि तिथून नंतर तो जेव्हा बाहेर आला होता त्यानंतर देखील त्या मुलींनी त्याला ट्रॅप केला होता आणि तो वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून तिकडे जायचा आणि त्याने माहिती पाठवली होती. तर अशा केसेस वारंवार घडतात. हानी ट्रॅप वारंवार होतोय. त्यापासून वाचलं पाहिजे. सोशल मीडियावरती आपण कशा रीतीने वावरतोय, काय माहिती टाकतोय, आपल्याशी कोण संपर्क करतोय, त्याचा काय उद्देश असू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्यांनी समजल्या पाहिजेत. आता हे दोन्ही तरुण इंजिनियर होते. गौरव पाटील इंजिनियर होता, त्यानंतर हा रवी वर्मा हा देखील इंजिनियर होता. इतके शिकलेले तरुण अशा पद्धतीने हँड ट्रॅपला फसतात. अशा रीतीनं या सगळ्या बातमीमध्ये ते येतात आणि नंतर त्यांना लक्षात येतं की आपण किती मोठी चूक केलेली आहे. ह्यांची एक चूक जी आहे ती देशासाठी घातक ठरू शकते, देशाच्या सुरक्षेला कुठेतरी सुरुंग लावू शकते. कारण का ज्या पद्धतीनं या रवी वर्मा या प्रकरणामध्ये जे समोर आलेलं आहे याने नेव्हीवरती म्हणजे सबमरीनवरती किंवा वॉरशिपवरती कुठे वीक पॉईंट्स असतात, कुठे अटॅक केले तर जास्त मोठा ब्लास्ट होतो, ते सर्वक्षण गुपित आहेत ते याने तिथल्या लोकांशी स्थानिकांशी बोलून शिपवरच्या ते देखील त्याने पाठवलं होतं. इतकी अतिसंवेदनशील माहिती जी आहे त्याने शेअर केली होती आणि तीच कुठे भारताला घातक ठरणार होती. आणि त्याचमुळे या रवी वर्माला जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे. दहशतवादी विरोधी पथक जे आहे ते त्याची आता चौकशी करत आहे. पण अशा पद्धतीनं हनी ट्रॅप होऊन देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल ही प्रकरणं सध्या वाढू लागलेली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना आपण काय करतो, आपण कोणाशी चॅटिंग करतोय, ती व्यक्ती कोण आहे, कोणत्या पद्धतीची ती माहिती आपल्याकडे मागते, ती माहिती आपण देणं योग्य आहे का, यामुळे कोणता धोका निर्माण होऊ शकतो का, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या आपण स्वतः समजल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्यावरती व्यक्त झालं पाहिजे. तपास यंत्रणा त्यांचं काम करतच आहेत, पण अशा घटना केल्यानंतर तपास यंत्रणांचं काम वाढतंच, पण भारतीय किंवा देशाच्या सुरक्षेला धोका देखील निर्माण होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत ठाणे.